मित्रांनो नमस्कार. आम्ही आज आलो होतो सिद्धंकर हॉस्पिटलला. माझ्या मुलाचा दुःख होतं, त्यानिमित्ताने सहज आलो होतो आणि डॉक्टरांचे आमचे खूप जवळचे संबंध आहेत. डॉक्टरांनी लहानपणापासून आपल्या मुलांना थोडंसं मोबाईलचा वापर कमी करून थोडं खेळामध्ये अग्रगण्य त्यांच्या पाठीमागे उभे राहून त्यांचा सराव घेत असतात. नेहमी तुम्ही पाहत असतो त्यांचे व्हिडिओ. आणि आत्ताच आपण जो व्हिडिओ पाहिला हा डॉक्टर साहेबांचा छोटा मुलगा आणि हा डॉक्टर साहेबांचा मोठा मुलगा या वयातही खूप असं उत्तम रीतीने मैदानी खेळ खेळतात. खरं जर पाहिलं तर आज या वयातली मुलं मोबाईलमध्येच व्यस्त असतात. ते काय बरोबर आहे. आणि मोबाईलमध्ये व्यस्त असतात, नुसते मोबाईल खेळतात. मैदानी खेळ खेळण्यास आज तुमच्या वयाची मुलं मैदानी खेळ खेळतच नाही आहे. तर तुम्हाला क्रिकेटची आवड कशी लागली? क्रिकेटची आवड, क्रिकेट मी विराट कोहलीची रोज बॅटिंग बघतो, त्याच्यामुळे मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. हां, आता तुझं संपूर्ण नाव सांग बरं. माझं नाव अर्णव रमेश सिद्धंकर. बरोबर. आता वय किती? वय 10 वर्षाचा आहे तू. किती वेळा शाळेत आहे आता? 4थीला. दादा तुझं वय किती? नाव संपूर्ण सगळं सांग. मला क्रिकेट माझ्या पप्पांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी खेळत होतो. माझं पूर्ण नाव आयुष रमेश सिद्धंकर आहे. मी 14 वर्षाचा आहे. अरे वा. आणि शाळेत कितीला आहे आता? 8वीला. हां, मग मोबाईलचा वापर किती करता तुम्ही? क्रिकेट किती खेळता? आवड कशामध्ये? मोबाईल पाहण्यात जास्त आवड आहे का क्रिकेट खेळण्यामध्ये आवड? क्रिकेटमध्ये आवड आहे. म्हणजे आज हा व्हिडिओ काढून हा व्हिडिओ ज्या मुलं पाहतील किंवा ज्या शेतकऱ्यांच्या मुलापर्यंत जाईन हा व्हिडिओ, त्या शेतकऱ्याच्या मुलांनी सुद्धा ह्या गोष्टीचा आदर्श घेणं गरजेचं आहे की आपल्या मुलांना आपण मोबाईल नुसतं टाईमपाससाठी न देता कबड्डी असेल, खो खो असेल, क्रिकेट असेल, ज्या खेळामध्ये आपल्या मुलांना रुची आवड आहे अशा मुलांना आपण खरं तर मैदानी खेळ खेळवले पाहिजे, जेणेकरून शरीर बळकट राहते, शरीर तंदुरुस्त राहते आणि नको ते मोबाईलमध्ये पाहण्यापेक्षा मैदानी खेळ खेळून बुद्धी कौशल्य, चातुर्य, धाडस, एक डिरिंग ह्या गोष्टी वाढता येतं. तर मी एक तुझा व्हिडिओ पाहिला होता. तर तुमची मॅच कुठे झाली ती? बाहेर पुण्याला नगरला असं इकडं पण. असा एखादा त्या मॅचमधला असा एखादा अविस्मरणीय क्षण काय आहे का तुझ्या? त्या ठिकाणी तो ट्रॉफी वगैरे घेतलेली आहे, तुम्ही पाहिलं होतं त्या फोटोमध्ये. फायटर ऑफ द मॅच. थोडं मोठ्याने बोला. फायटर ऑफ द मॅच. ती मॅच कुठं झाली होती? ती मॅच पुण्याला झाली होती. कोणत्या स्टेडियमला वगैरे काय? चॅम्पियन ट्रॉफी. चॅम्पियन ट्रॉफी झाली होती. म्हणतो आता तू किती वयोगटात खेळतो तू क्रिकेट? अंडर 10 खेळतो, अंडर 12 खेळतो, अंडर 14 खेळतो. हां, बरोबर आहे. आता तुमच्या संघाला समोरचा संघ कोणता होता? प्रतिसंघ? प्रतिसंघ का? मेट्रो संघ होता. तर त्या खेळामध्ये तुमचा किती धावांनी विजय झाला? आमचा 15 धावांनी. 15 धावांनी. तर त्या खेळामध्ये तू अशी चांगली कुशल कामगिरी वगैरे केली होती, मी पाहिलं होतं तुमचा तो व्हिडिओ, बरोबर आहे ना? तर मग काय वाटतं बरं क्रिकेट खेळाबद्दल? पुढं जाऊन क्रिकेट खेळाविषयी काय तुझं स्वप्न आहे वगैरे? माझं स्वप्न आहे की मोठा झाला विराट कोहली आणि 100 शतक करू आणि मोठा झाल्यावर 2 शतक मारू, चांगलं खेळू, अरे वा. पप्पांचं स्वप्न पूर्ण करू. म्हणजे पप्पांचं वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी खरं तर तुम्ही आज ही गोष्ट मन लावून प्रॅक्टिस कशी रोजची असते का दिवसाआड वगैरे कसं काय? कधी पेपर असला मग नसते ना. पण शक्यतो तुम्ही रोजचे रोज खेळता, म्हणजे तुम्हाला आवड जास्त आहे म्हणून तुम्ही खेळता. म्हणजे हे सर्व जे केलेलं आहे हे पप्पांनी तुमच्यासाठी केलेलं आहे, बरोबर आहे ना? तर मित्रांनो पहा, खरं तर वडिलांना आवड आहे आणि वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी दोन्ही मुलं धडपडत असतात. आमचे मित्र डॉक्टर सिद्धंकर साहेब नेहमीच चालना देत असतात की मुलांनी मैदानी खेळामध्ये उतरले पाहिजे, जेणेकरून आम्ही डॉक्टर या नात्याने सांगू इच्छितो की बाबा हो, ज्यावेळेस आपली मुलं मैदानी खेळामध्ये उतरतील त्यावेळेस शरीर मजबूत होईल, शरीर बळकट होईल आणि ते आजारी पडणार नाही, बरोबर आहे ना? तू खेळतो का क्रिकेट बाहेर ट्रॉफीला वगैरे? एखादा चांगला तुझ्या आयुष्यात आलेला ज्या ठिकाणी तू चांगली कामगिरी केली असा क्षण काय सांगता येईल का तुला? एकदा कडूसमध्ये मी मॅच खेळायला गेलो तेव्हा मॅन ऑफ द सिरीज झालो. 4 मॅचमध्ये 11 विकेट काढले होते आणि सगळ्यात जास्त विकेट आणि एकदा 5 विकेट काढले होते. अरे बापरे. मग आता क्रिकेट खेळत असताना मला तर जास्त काय क्रिकेटची माहिती नाही आहे. काही बॉलर असतात, काही बॅट्समन असतात, काही विकेट किपर असतात. त्यापैकी तू कोणती कामगिरी चांगल्या पद्धतीने निभावतो? मी फिल्डिंग आणि बॅटिंग आणि बॉलिंग तिन्ही चांगलं. म्हणजे 3 in 1 ऑलराऊंडर. हां दादा तू रे? मी तिन्ही करतो, बॅटिंग पण करतो, बॉलिंग पण करतो. पण मी आता जास्त पाहिलं तू जास्त बॅटिंग खूप सुंदर करतो, बरोबर आहे ना? बॅटिंग रोज करतो म्हणून. हां बरोबर आहे. मग आता हा व्हिडिओ बरेच मुलांपर्यंत जाईल, बरोबर आहे ना?
तर बऱ्याच मुलांपर्यंत हा व्हिडिओ गेल्यानंतर बुवा समजा तुमच्या वयाची मुलं हा व्हिडिओ पाहतील बुवा, समजा ते तुमचे मित्र पण व्हिडिओ पाहतील माझ्या चॅनलच्या माध्यमातून, बरोबर आहे. मग समजा तुम्ही मुलांना काय सांगू शकता बघा, तुम्ही काय केलं पाहिजे रोज, काय सांगू शकता? तुम्ही मोबाईल बघितला नाही पाहिजे, तुम्ही बाहेर खेळायला जायला पाहिजे. रोजचे रोज 2 तरी तास, कमीत कमी 2 तास तरी बाहेर राहायला पाहिजे. म्हणजे बाहेर खेळ खेळले पाहिजे. म्हणजे बरं तुमचा कोणताही खेळ आवडता खेळ असू दे, कबड्डी असेल, खो खो असेल, कुस्ती असेल, तुमचं क्रिकेट असेल, फुटबॉल, व्हॉलीबॉल, भरपूर असे खेळ की तुम्ही ते मैदानी खेळ खेळले पाहिजेत बुवा. आता समजा तुम्ही हे खेळ खेळताय बुवा, तुम्हाला असं कधी जाणवलं का बुवा आपण हे खेळ खेळतोय मग आपलं शरीर थोडं तंदुरुस्त राहिलं बुवा, आपण आजारी पडत नाही, असं काय वाटलं का? वाटलं, बरोबर. हां, म्हणजे त्या गोष्टी समजा तुम्ही जरी पप्पा डॉक्टर आहेत पण तर तुम्हाला त्या गोष्टीची आवश्यकता लागत नाही, बरोबर आहे. दादा तू काय सांगू शकतो बरं मित्रांना, काय सल्ला देऊ शकतो बा तुझ्या वयाच्या मित्रांना, काय सल्ला देऊ शकतो की बुवा काय केलं पाहिजे? आपण मोबाईल न बघितलं पाहिजे व आपण स्पोर्ट जास्त खेळायला पाहिजे, त्याने आपला अंग तृष्ट आणि फिट राहतो. वा. तर थोडक्याच वेळामध्ये आपण एक छोटीशी मुलाखत, वेळ भेटला तेव्हा छोटीशी मुलाखत भेटली, आणि ज्यावेळेस तुमचा सामना आणखीन ठिकाणी चांगल्या ठिकाणी आहे त्यावेळेस मी 100% तुमची व्हिडिओ शूटिंग काढण्यासाठी येईन आणि चांगल्यात चांगल्या प्रकारचा आपण पुढचा व्हिडिओ आणखीन भारी काढू. तर आमच्या चॅनलला तुम्ही दोघांनी मुलाखत दिल्याबद्दल मी कृषी मित्र गौरव सांगळे आपला मनापासून आभारी आहे. धन्यवाद.